बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा संबंध जोडला जातोय। हे दोघे एका पार्टीमध्ये नाचत असल्याचा व्हिडिओ आमदार नितेश राणेंनी समोर आणला आणि विधानसभेत या दोघांचे फोटो झळकवत चौकशीची मागणी केली आहे। थेट दहशतवाद्याशी संबंध असल्याचा आरोप झाल्याने सुधाकर बडगुजर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि सर्व आरोप फेटाळले आणि पालकमंत्र्यांवरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी केली। तर दुसरीकडे सुषमा अंधारेंनी नितेश राणेंनी विधानभवनामध्ये दाखवलेल्या फोटोमध्ये मंत्री गिरीश महाजन, विक्रांत चांदवडकर आणि आमदार बाळासाहेब सानप हे भाजपचे नेतेही होते असा आरोप केलाय। मात्र या निमित्ताने नाशिकमधील राजकीय नेत्यांचे आरोपींसोबत कनेक्शन असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। तर काही दिवसांपूर्वी ड्रग्ज माफिया ललित पाटील सोबत नेत्यांचे संबंध जोडले जात होते आणि आता सलीम कुत्ता सोबत ते संबंध जोडले जात आहेत। याचाच आढावा घेऊयात आजच्या स्टोरी ऑफ द डे मधून। दाऊदचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करतानाचा फोटो भाजप आमदार नितेश राणेंनी विधानसभेत दाखवला आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी SITची घोषणाही केली आहे। दाऊदच्या साथीदारासोबत सुधाकर बडगुजरांची पार्टी, पॅरोलवरच्या सलीम सोबत बडगुजरांचा डान्स, सरकारकडून SITची घोषणा। नाशिकचे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा पार्टीतला डान्स मस्तीचा हा व्हिडिओ पहा। त्यांच्या नाचण्यावर कोणाचाच आक्षेप नाही, पण बडगुजर यांच्यासोबत व्हिडिओ जो माणूस आहे तो आहे 1993च्या जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होता, पार्टी करतो। हा 93चा बॉम्बलास्ट हा फक्त मुंबईमध्ये नाही, सेना भवनच्या बाहेर पण घडवला गेला। आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाटा सेनेचे महानगर प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसलं बाळासाहेबांच्या शिवसेनेत। विधानसभेत दाखवलेल्या या फोटोतल्या सगळ्या लोकांच्या चौकशीची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे। आशिष शेलारांनी तर या व्हिडिओचा आणि महाविकास आघाडीचं कनेक्शन जोडून टाकलं। तो सलीम कुत्ता तिकडे निळ्या रेंज रोवर मधून आला। आता त्याची अपॉइंटमेंट कोणी केलं हे नावही आम्हाला माहिती आहे, पण ते आम्ही नाव घेत नाही। अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः मबियाचं सरकार आल्यानंतर पेक, पेंग्विन आणि पार्टी याच्यामधलं एक मोठं वलय निर्माण। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी या फोटोची गंभीर दखल घेतली आहे आणि या प्रकरणात SITची घोषणा केली। हे अतिशय गंभीर आहे, त्यामुळे कुत्ताशी या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे देखील तपासण्यात येईल। याच्यामध्ये अशा प्रकारची पार्टी करण्यामध्ये कोण कोण होते, त्याला कोणाचा वरदहस्त होता का, कोणाचा आशीर्वाद होता का, ही तपासण्यात येईल। आणि अशा प्रकारे पार्टीपेक्षा महत्वाचं आहे की काय संकेत जातो। SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल। नाशिकमध्ये शिवसेनेसमोर ठाकरे गट राजकीय आव्हान उभं करते। नाशिकमधील ठाकरे गटाची ताकद असलेले सुधाकर बडगुजर या व्हिडिओमुळे अडचणीत आले। या निमित्तानं राजकीय हिशोब चुकते केले जात आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, नागपूर। तर ज्यांच्यावर हे गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत ते सुधाकर बडगुजर नेमके कोण आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख आहेत सुधाकर बडगुजर। सुधाकर बडगुजर ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत त्यांचा फोटो व्हिडिओ समोर आला आहे। नाशिकमधून 3 वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले। तर नाशिक महानगरपालिकेमध्ये सभागृह नेता ते राहिलेले आहेत, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते पद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे।
याशिवाय सुधाकर बडकुसर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. तर 2014ला विधानसभेसाठी शिवसेनेचे नाशिक पश्चिमचे ते उमेदवार होते. 2014 साली ते उमेदवार राहिलेले आहेत. याचा अर्थ त्यांनी विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली आहे. दरम्यान ज्याच्या नावाने हे आरोप केले जात आहेत तो सलीम कुत्ता नेमका कोण आहे तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर मोहम्मद सलीम मीर शेख असं त्याचं खरं नाव आहे. सलीम कुत्ता हा 1993 मध्ये जो काही बॉम्बस्फोट झाला होता त्याच्यातील आरोपी आहे. अंडरवर्ल्डमध्ये सलीम कुत्ता नावानं तो कुप्रसिद्ध आहे. आणि 1993 साली मुंबई साखळी बॉम्बस्फोट जो झालेला होता त्याच्यातील तो दोषी आहे. तर दाऊद इब्राहिमच्या उजवा हात म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. आणि मुंबई बॉम्बस्फोटातील स्फोटक तसंच शस्त्रसाठा पुरवण्यामध्ये त्याने मोठी भूमिका बजावल्याचं समोर आलंय. तर 1993 मध्ये दुबई मार्गे पाकिस्तानात गेलेल्या 4 जणांमध्ये सलीमचाही समावेश होता. आणि याच सलीम सोबत सुधाकर बडकुसर यांचे संबंध जोडले जात आहेत. गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर केले जात आहेत. तर नितेश राणेंच्या फोटो बॉम्बवर आता अंधारेंनी पलटवार केलाय. सुषमा अंधारेंनी आणखी एक फोटो जाहीर केला आहे आणि अंधारेंनी दाखवलेल्या फोटोमध्ये गिरीश महाजन सुद्धा दिसून येत आहेत. तर त्या पार्टीमध्ये गिरीश महाजन होते असा दावा सुषमा अंधारेंनी केलाय. पाहूया. नितेश राणेंच्या फोटोबॉम्बवर अंधारेंचा पलटवार. त्या पार्टीचा दुसरा फोटो सुषमा अंधारेंकडून जाहीर. त्या पार्टीत गिरीश महाजन असल्याचा अंधारेंचा दावा. भाजप आमदार नितेश राणेंनी ठाकरे गटावर फोटोबॉम्ब टाकल्यानंतर एकच खळबळ माजली. सुधाकर बडगुजरांच्या त्या फोटो आणि व्हिडिओवर काहीसा बॅकफूटवर गेलेल्या ठाकरे गटानंही सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी त्या फोटोचा दुसरा भाग समोर आणला. सुषमा अंधारेंनी दाखवलेल्या फोटोत भाजपचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपचे स्थानिक नेते विक्रांत चांदवडकर, बाळासाहेब सानप आणि देवयानी परांदे असल्याचा दावा त्यांनी केला. ज्या पार्टीत बडगुजर आणि सलीम कुत्ता होते त्याच पार्टीतला हा फोटो असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय. नितेश राणेंनी जे फोटो झळकवले ना, आमचा पदाधिकारी जर दोषी असेल तर निश्चित त्याच्यावरही कारवाई व्हावी. नितेश राणेंना माहिती नसावं की हा फोटो झळकवल्यावर ते किती जोरात तोंडदुशी पडणार होते ते. त्यामुळे मी हा व्हिडिओ आता दाखवला की यामध्ये पालकमंत्री गिरीश महाजन, विक्रांत चांदवडकर, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे हे सगळे लोक काय करतायत याचं उत्तर एकदा या सगळ्या लोकांनी द्यायला हवं. दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणेंनी भाजपचा असा कुणाचा फोटो असल्यास पक्ष त्यावर निश्चित कारवाई करेल असा दावा केला. अशा राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अगर नाचत असतील, गात असतील, मैं हूँ डॉन नाव गाणं गात असतील तर मग सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरेल. म्हणून या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मी केली आणि त्या आम्ही लोकांनी केली आणि त्यानुसार SITची चौकशी जाहीर झालेली आहे. ललित पाटीलला अटक झाल्यानंतर ललितचे अनेक राजकारण्यांसोबतचे फोटो समाज माध्यमांवर आले होते. आता या सलीम कुत्ताचेही वेगवेगळ्या राजकारण्यांसोबतचे फोटो झळकण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुण्याहून अमोल धर्माधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नागपूर. तर सलीम कुत्ता सोबतच्या आरोपांचा बडकुसर यांनी इन्कार केलाय. पार्टीमधील बडकुसरांचा साथीदार पोलिसांच्या ताब्यात आहे. सुधाकर बडकुसर सुद्धा पोलीस चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत. पाहुयात या संदर्भातला लोकशाहीचा हा रिपोर्ट. सलीम कुत्ताबाबतच्या आरोपांचा बडगुजर यांच्याकडून इन्कार. पार्टीमधील बडगुजरांचा साथीदार पोलिसांच्या ताब्यात. सुधाकर बडगुजर ही पोलीस चौकशीच्या फेऱ्यात. सुधाकर बडगुजरांच्या कथित पार्टीचा व्हिडिओवर SIT चौकशी लावण्यात आल्यानंतर नाशिक पोलीस कामाला लागले.
पार्टीत बडगुजरांच्या सोबत असलेल्या पवन मटाले याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं. मटाले व्यतिरिक्त इतर दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं. त्या व्हिडिओमध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांना आम्ही चौकशीला बोलवून त्यांच्याकडे चौकशी करून नक्की काय प्रकार आहे त्या अनुषंगाने सखोल चौकशी करून पुढील कारवाई करणार आहे आणि त्याबाबत तपास चालू आहे सध्या आमचा. सुधाकर बडगुजर हा छोटा मासा असून त्याचे लागेबांधे शोधून काढण्याची मागणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली. ची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीच्या सोबत नाशिकचे उबाठा सेनेचे महानगर प्रमुख आजही सुधाकर बडगुजर स्वतःच्या फार्म हाऊसवर नाशिकला त्या सलीम कुत्ताच्या सोबत आणि इतरही काही क्रिमिनलच्या सोबत पार्टी आयोजित करतो. सुधाकर बडगुजर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन त्या व्हिडिओबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. सलीम कुत्ताला ओळखत नसून त्याच्याशी संबंध नसल्याचा दावा बडगुजर यांनी केला. तो व्हिडिओ मॉर्फ केला गेल्याची शक्यता बडगुजर यांनी व्यक्त केली. बॉम्बस्फोटची जे सलीम कुत्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं म्हणजे जे काही बेबनाव केलेला आहे, मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे. त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे. नितेश राणेंनी हा फोटोबॉम्ब राजकीय सुडापोटी टाकल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी नाशिकमध्ये आंदोलन केलं. यावेळी नितेश राणेंच्या पोस्टरला जोडे मारून भाजप आणि नितेश राणेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दुसरीकडे बडगुजर यांच्या विरोधात शिवसैनिक ही रस्त्यावर उतरले. त्यांनी पाकिस्तानच्या झेंड्यावर बडगुजर यांचे फोटो लावून ते जाळून टाकले. हा बॉम्बस्फोट घडवणारी जी काही मंडळी होती, जी दुबईत बसून दाऊद त्याचा हस्तक, त्याच्याबरोबर तुम्ही पार्ट्या करता, पार्ट्या जोडता. मला वाटतं याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट कुठली नाही. शिवसेना भवन उडवायचा ज्यांनी कट केला त्याला तुम्ही भेटतात, त्यांना तुम्ही बुके देतात, त्यांना पार्ट्या देता. त्यामुळे हे कनेक्शन तपासलं पाहिजे यासाठीचं म्हणून हे आंदोलन आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. सुधाकर बडगुजर हे नाशिकमधील ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आहेत. अशा वेळी सुधाकर बडगुजरांच्या मागे SIT लागली. सलीम कुत्तासोबतच्या या फोटोची मोठी राजकीय किंमत बडगुजर यांना मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. याच विषयीची एक मोठी अपडेट आहे. सुधाकर बडगुजर यांची पोलीस चौकशी संपलेली आहे. तब्बल 2 तासांपेक्षा जास्त काळ त्यांची पोलीस चौकशी झाली आहे. तर नाशिक पोलिसांनी बडगुजर यांची चौकशी केली आहे. संदीप कर्णिक, नाशिक पोलीस आयुक्त यांनी त्याविषयीची माहिती दिलेली आहे. तब्बल 2 तास त्यांची पोलीस चौकशी चाललेली आहे. सुधाकर बडगुजर हे पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आणि 2 तास पोलिसांनी त्यांची चौकशी केली आहे. पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलवलं होतं आणि चौकशीमध्ये त्यांनी प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तर त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि पोलिसांना सहकार्य करतोय. काय नेमकं चौकशीचं स्वरूप आहे, कशासाठी आपण बोलवतोय? माझं उत्तर परत तेच आहे की विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे. हा विधिमंडळात प्रश्न उपस्थित झालेला आहे, त्यामुळे आपण ह्याच्यावर काही भाष्य करणं योग्य होणार नाही. सुधाकर बडगुजर यांच्यावर आरोप झाले, चौकशी सुरू झाली आणि त्याचबरोबर SITची स्थापनाही झालेली आहे. त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार? सुधाकर बडगुजर यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते सिद्ध होणार का, की या प्रकरणामध्ये आणखी काही नावं समोर येणार? आणि मुख्य म्हणजे SIT चौकशीमधून नेमकं काय समोर येणार ते पाहावं लागणार आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.